कोटा आज भारतातील सर्वात मोठं कोचिंग हब मानलं जातं। देशभरातील विद्यार्थी जी.च्या तयारीसाठी इथे येतात। पण कोटा इतका लोकप्रिय कसा झाला? या व्हिडिओमध्ये आपण कोटाचा इतिहास, कोचिंग इकोसिस्टम, इकॉनॉमी आणि इथल्या विद्यार्थ्यांची जर्नी समजून घेऊ। कधी विचार केला आहे का, भारतातील इतके विद्यार्थी कोटामध्ये का जातात? आज आपण पाहू, कोटा इंडियाज कोचिंग कॅपिटल कसा बनला? भारतातील हजारो विद्यार्थी कोटाला का जातात? 1980च्या दशकात दूरदृष्टीच्या शिक्षकांनी सुरू केलेल्या सोप्या, परिणामकारक शिक्षण पद्धतीमुळे कोटा कोचिंग कॅपिटल बनला। कोटा नेहमीपासून कोचिंग हब नव्हता। 1980च्या दशकात काही विजनरी टीचर्सने मॅथ्स आणि सायन्स शिकवण्याची एक नवीन, सोपी आणि रिझल्ट ओरिएंटेड पद्धत सुरू केली। हळूहळू त्यांनी लहान बॅचेस पासून मोठ्या इन्स्टिट्यूट पर्यंत एक मजबूत प्रणाली तयार केली। हॉस्टेल्स, मेस, टेस्ट सिरीज यांसारख्या सुविधांनी विद्यार्थ्यांसाठी एक मजबूत इकोसिस्टम तयार केली। शिस्त, स्पर्धा आणि उत्कृष्ट निकालांमुळे आज कोटा च्या हजारो वर्कर्सना घडवतो। कोटाची ही विद्यार्थी पॉप्युलेशन वर अवलंबून झाली। घरमालकांनी रूम शेअरिंग कल्चर सुरू केले। मेस सर्व्हिसेस, स्टेशनरी शॉप्स, ट्रान्सपोर्ट, फूड झोन्स सगळं स्टुडंट सेंटर्ड आहे। आज कोटामधून देशातील जी.चे हजारो रँकर्स तयार होतात। डिसिप्लिन, रुटीन आणि टफ कॉम्पिटिशन इथे प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळाच एन्व्हायरनमेंट देतात। आणि म्हणूनच कोटा आज इंडियाज कोचिंग कॅपिटल म्हणून ओळखला जातो। तुम्हाला कोटा बद्दल आणखी कोणता विषय पाहायला आवडेल? कॉमेंटमध्ये कळवा। तुमच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी कोटाची ही यशोगाथा प्रेरणादायी आहे। तुम्हाला कोटाबद्दल आणखी काय जाणून घ्यायचं आहे? कमेंटमध्ये सांगा। हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कोटावर आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा।